नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला आयडिया चालली असेल की ज्या विद्यार्थ्यांना 90 आणि 100 पर्सेंटाईल या पर्सेंटाईलच्या इन बिटवीन ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल आहे, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण टॉप फार्मसी कॉलेजेस इन महाराष्ट्र, ठीक, आणि हे जे सगळे हायेस्ट पर्सेंटाईल आहे, ठीक आहे, दिस कॉलेजेस आर नोन फॉर द गुड रेप्युटेशन, प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, ॲप्लिकेशन एक्सेट्रा. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण हे टॉप कॉलेजेस घेतलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लास्ट इयरचा कट ऑफ. याच्या लक्षात म्हणजे हे का बरं टॉप कॉलेजेस आहे, कारण की लास्ट इयरचा जर तुम्ही कट ऑफ बघितला तर तुम्हाला लक्षात येईल जो काही कट ऑफ जाणार तो इतकाच जाणार, ठीक आहे. म्हणजे जनरल कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर 97-98 पर्सेंटाईल, समजा रिझर्व कॅटेगरीचा विचार केला तर तो पर्सेंटाईल थोडा येऊ शकते, ठीक आहे. तर बघा, पहिल्या नंबरवरचं जे काही कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. म्हणजे जो विद्यार्थी फार्मसी करत असेल त्याला म्हणजे हे कॉलेज माहीतच राहिलं पाहिजे, ठीक आहे. तुम्ही जर लास्ट इयरचा जर याचा जर कट ऑफ बघितला तर बघा, मी पहिलेच काढून ठेवलेला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे काहीच पाहायचं काम नाही इथं, ठीक आहे. तर बघा, मुंबईचं एक कॉलेज आहे. बघा, जनरल ओपनसाठी जो कट ऑफ होता 99.87, म्हणजे जो काही क्लोजिंग रँक होती त्या विद्यार्थ्याची 36, इथं लक्षात. आफ्टर दॅट कॅटेगरी वाईज तो आता थोडाफार चेंज होणार. SC साठी समजा क्लोजिंग रँक 417, ST साठी 933, VJ साठी 263. आफ्टर दॅट NT 131, OBC साठी 107. तुम्ही समजा जर कॅटेगरी वाईज गेला तर थोडाफार तो कमी जास्त झालेला दिसतोय तुम्हाला, ठीक आहे. पहिल्या नंबरचं कॉलेज म्हणजे जसं इंजिनिअरिंगमध्ये पुण्यातलं CEP कॉलेज आपण मॅक्सिमम पहिल्या नंबरवर ठेवतो, तर तसं फार्मसीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई. काही पाहायचं कामच नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला कट ऑफवरून लक्षात आलं असेलच, ठीक आहे. आणि EWS साठी जो होता क्लोजिंग रँक 95 होता, ठीक आहे. पहिलं कॉलेज, ओके ओके. आणि काय आहे ना, कॉलेज वाईज म्हणजे एखादा म्हणजे आता जो काही आपण व्हिडिओ बनवत आहे फक्त ते टॉप कॉलेजेस 5 ते 6 टॉप कॉलेजेस आपण महाराष्ट्रात सांगणार आहे. आफ्टर दॅट मग तुम्ही समजा जर कमेंट केलं की पर्टिक्युलर कॉलेजची पूर्ण डिटेल बघायची आपण तसंही व्हिडिओ आपण बघूया, ओके. आफ्टर दॅट बघा, सेकंड कॉलेज बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबईतलंच कॉलेज आहे, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी. बघा, याचा समजा जर तुम्ही लास्ट इयरचा कट ऑफ बघितला तोपर्यंत आपण बघा इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, याचाच अर्थ की गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे. या म्हणजे इथे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्समध्ये UG मध्ये बघू शकता. बघा, B.Pharm, ठीक आहे, यांचे सिलेबस दिलेला आहे. B.Pharm ओल्ड सिलेबस अँड B.Pharm न्यू सिलेबस वगैरे त्यांनी दिलेला आहे. म्हणजे इथं जो काही अंडर ग्रॅज्युएट तुमचा जो काही B.Pharmचा जो काही 4 इयरचा कोर्स आहे इथे बरंच जुनं कॉलेज आहे, ओके. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, सांताक्रूझ, मुंबईचं कॉलेज. इथे म्हणजे 2 प्रकारचे आहे, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस आहे आणि अनएडेड ऑटोनॉमस पण आहे. म्हणजे एकाच प्रिमायसेसमध्ये गव्हर्नमेंट एडेड आणि गव्हर्नमेंट समजा ते फीसचा वगैरे डिफरन्स पडतो. तर तुम्ही बघू शकता जनरल ओपनचा जो काही लास्ट इयर होता 99.49 आणि क्लोजिंग रँक होती 168. SC साठी 1394. म्हणजे हे जे काही मी कॉलेजेस सजेस्ट करतोय म्हणजे इथे यायचं असेल तर तुम्ही यार कट ऑफ बघून घ्या, ओके. ST साठी 91. म्हणजे मी जो काही 90 to 100 पर्सेंटाईल टाकलं यासाठीच टाकलं कारण की जे काही रिझर्व कॅटेगरीज आहेत, जसं आता तुम्ही इथं बघू शकता 91 पर्सेंटाईल्सनी पण इथे ॲडमिशन होऊ शकतो, परंतु कॅटेगरीवाल्यांना लक्षात. आफ्टर दॅट काहीच बघायचं काम नाही, ठीक आहे. आणि अनएडेडसाठी बघा, जनरल ओपनसाठी 259 आणि ST साठी बघा 87 होता, ओके. बाकी जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरी जर चेक केला, ओके, LST म्हणजे लेडीज कोट्या मार्फत जर केलं असतं तर 84 क्लोजिंग रँक होती, पर्सेंटाईल होतं, ठीक आहे. बाकी मग PWD याचा सगळा तो कोटा असतोच तिथं. आफ्टर दॅट आपण पुणे कॉलेज ऑफ फार्मसी, पुण्यातलं कॉलेज आहे, ट्रस्टचं आहे, एका आय थिंक भारती कोणत्या तरी ट्रस्टचं कॉलेज आहे. पुणे कॉलेज ऑफ फार्मसी. बघा, गव्हर्नमेंट एडेड होम युनिव्हर्सिटी. आता इथे 2 प्रकारचा कोटा आहे, होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तर तुम्ही बघू शकता 98 म्हणजे जी काही क्लोजिंग रँक होती ती 439. होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कुठे काय 265 म्हणजे जास्तच गेलेला आहे. होम युनिव्हर्सिटीसाठी जो काही कट ऑफ आहे तो स्लाइटली कमी असतो अदर दॅन म्हणजे ॲज कम्पेअर टू द अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. ST जर कॅटेगरीचा जर आपण चेक केला तर 93 गेलेला आहे.
इथे जर आपण कॅटेगरीसाठी जर चेक केला जनरल एस.टी. तर 88 केलेलं आहे. हे लक्षात. ओके, याही कॉलेजचं यार काहीच पाहायचं काम नाही आहे. हां, मला एक दाखवायचं होतं. हे ICT मुंबईची ऑफिशियल वेबसाईट झाली. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचं इथे लिहून आहे गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. आफ्टर दॅट पुणा कॉलेज ऑफ, हे भारतीय विद्यापीठ ट्रस्टचं कॉलेज आहे. अतिशय जुनं कॉलेज आहे. पुणा कॉलेज ऑफ फार्मसी कॉन्स्टिट्यूट युनिट ऑफ भारतीय विद्यापीठ डीम टू बी युनिव्हर्सिटी, म्हणजे 1981चं यार काही पाहायचं कामच नाही आहे. आफ्टर दॅट आपण DY पाटील. बघा, ही पण एक प्रायव्हेट कॉलेज आहे पुण्यातलं, परंतु जबरदस्त. इथलं काही पाहायचं काम नाही. म्हणजे मी जे काही कॉलेजेस दाखवले आहे ते काही पाहाय. बघा, पुणे कॉलेजचं पुणा कॉलेज ऑफ फार्मसी. साधारणतः आपण पुण्याचं स्पेलिंग PUNA लिहितो, परंतु हे 1981चं आहे. मे बी स्पेलिंग तसं चालत असेल त्या काळी. बघा, हे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी बघू शकता तुम्ही. ओके, तुम्ही ॲडमिशन सेक्शनला जाऊन सगळ्या गोष्टी नीटपणे चेक करू शकता. आफ्टर दॅट आपल्याला जो कटअप पाहायचा होता तो DY पाटील इन्स्टिट्यूटचा पाहायचा होता ना, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी. इतकंच घेऊन घेऊ आपण. बघा, डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पिंपरी फार्मा डी, म्हणजे PGचं दाखवलेलं आहे. मे बी याच्या खाली आपल्याला UGचा कट ऑफ दिसला. फार्मसी याच्या लक्षात. अनएडेड आहे, प्रायव्हेट आहे, परंतु तुम्ही बघा इथे जनरल ओपनसाठी 93, क्लोजिंग रँक. ST साठी आणखी कमी गेली 73. होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही जर बघितला तर कट ऑफचं बघा इथं 93नी जनरल ओपनचं क्लोज झालं होतं. इथं 97 आहे, म्हणजे 3-4% जवळजवळ फरक पडलेला आहे. म्हणजे जो पुण्यातला प्रॉपर आहे त्याला तिथं फायदा आहे. म्हणजे आपला सारखं समजा विदर्भातून गेलं तर थोडं रँक वाढली. ओके, आफ्टर दॅट म्हणजे तुम्ही कट ऑफ पाहूनच लक्षात घेऊ शकता की जे काही आपण कॉलेजेस घेतलेले आहे. आफ्टर दॅट नानवटी कॉलेज ऑफ फार्मसी. बघा, हे ट्रस्ट आहे त्यांचं, विले पार्ले. अनएडेड आहे, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे. म्हणजे जे विद्यार्थी समजा मायनॉरिटी थ्रू बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांसाठी चांगला चान्स आहे. लिंग्विस्टिक असल्यामुळे फक्त तिथं 2च राहतात, एक तर जनरल ओपन आणि लेडीज ओपन. तर तुम्ही बघू शकता 9592 क्लोजिंग रँक, जेंट्स किंवा दोन्ही पण त्याच्या जनरल, आणि लेडीजसाठी 381, आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी बघू शकता 1331 अँड लेडीजसाठी 1221. आफ्टर दॅट कोणतं कॉलेज राहिलेलं आहे आणखी, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद. इथलंही काही पाहायचं काम नाही आहे. ओके, एकदम बेस्ट कॉलेज आपण घेतलेलं आहे. फार्माडी PGचं आलेलं आहे. मी याच्या खाली UGचं राहणार गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी. तर तुम्ही बघू शकता म्हणजे आतापर्यंत जे काही कॉलेज आपण घेतले थोडे, म्हणजे 96 पासून इथे सुरुवात झाली. आतापर्यंत आपण जे सगळे कॉलेज घेतले म्हणजे 99, 98. ओके, आणि याच रेंजचं कॉलेज आहे. समजा औरंगाबाद झालं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती घ्या, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आफ्टर दॅट नागपूर घ्या, याच रेंज आहे 95 पासून सुरू. परंतु अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही बघू शकता 97. म्हणजे जो औरंगाबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे त्याला तिथं होम युनिव्हर्सिटीचा 1-1.5% फरक पडलेला आहे. ओके, मग कॅटेगरी वाईज तो थोडाफार चेंज झालेला तुम्हाला दिसतो. ही पुणा कॉलेज ऑफ फार्मसीचं वेबसाईट झाली. DY पाटील इन्स्टिट्यूट आलेलं आहे, आणि हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ छत्रपती संभाजीनगर. आता काय नाही, हे जेव्हा एस्टॅब्लिश झालं असेल तेव्हा तो नाव औरंगाबाद होतं. तर तुम्ही समजा त्यांनी वेबसाईटवर अपडेट केलेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी छत्रपती संभाजीनगर वेबसाईटवर अपडेटेड आहे. परंतु जी काही ती इन्फॉर्मेशन आहे CET सेलच्या कॅप राऊंडवर ती औरंगाबाद म्हणूनच आहे. ठीक आहे, याचं लक्षात. म्हणजे अशा प्रकारचा हा पूर्ण डाटा. याच्यात मॅक्सिमम कट ऑफच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कट ऑफच्या अंदाजवरून तुम्हाला आलंच असेल की कशा प्रकारचे कॉलेजेस आहे. तुम्ही नक्कीच कमेंट करा तुम्हाला कशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे. नक्कीच मी तसा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मॅक्सिमम हा व्हिडिओ शेअर करा. मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.